नमस्कार. मी दत्तात्रय सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी. खरं तर हा व्हिडिओ करावा का आणि करूच नये अशा मतावरचा मी आहे. तो माझ्या सहकारी बांधवांच्या भूमिकेसाठी मी हा व्हिडिओ एवढ्यासाठी देतो आहे की सोलापूर जिल्ह्यामधील बांधवांच्या वेतनाला होत असणारा उशीर आणि त्यामुळं त्यांना हक्काचं वेतन 1 महिन्यानंतर जे मिळतं की ज्याचे शासन आदेश आहेत, ज्याची शासन प्रणाली आहे, पण ती प्रणाली न अपडेट किंवा न वेळेत पूर्ण झाल्यामुळे त्या बांधवांना त्यांच्या हक्काच्या वेतनापासून आज 13 तारीख आहे आणि आज 13 तारखेलासुद्धा वेतन होताना उशीर होताना दिसतो आहे. खात्रीनं अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत, मेसेज येत आहेत आणि बांधव आपला व्यतीत झालेला दिसतो आहे. सकाळपासून माझ्यासोबत संघटनेचे सचिव विकासजी शिंदे सर पण आहेत, प्राचार्य पाटील सर आहेत आणि सगळीच मंडळी सकाळपासून मला सांगत होती मी NICमध्ये या संदर्भामध्ये पाठपुरावा केला आहे आणि NICनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कोषागार कार्यालयाला सोलापूरला दिला आहे. संबंधित कोषागार कार्यालयाचे प्रमुख राऊत साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली आहे आणि खात्रीनं आपलं वेतन तात्काळ आपणाला आपल्या खात्यावरती मिळावं यासाठीचा मला वाटतं तांत्रिक जो प्रयत्न आहे तो सगळा पूर्ण झाला आहे. आपणाला वेतनाला उशीर झाला आहे, खात्रीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलगिरीच व्यक्त करावी अशा पद्धतीची वेळ आहे. पण ही व्यवस्था जी चालली पाहिजे वेळेत ती चालत नाही दुर्दैवानं, पण तिच्यावरती आपण पाठलाग करूनच उत्तर घेऊ शकतो. तो पाठलाग केला आहे आणि तुमचं वेतन आज खात्रीनं थोड्याच वेळात तुमच्या खात्यावरती जमा व्हावं यासाठीचा प्रयत्नसुद्धा पूर्ण झाला आहे असं मला वाटतं. तुम्हाला वेतनाला उशीर झाला आहे त्याबद्दल दिलगिरी आहे.